विराट पाहिजे होता म्हणजे ही योग्य वेळ नाही रिटायरमेंटची. एवढं लवकर कसं काय रिटायरमेंट होऊ शकतो? अजून एक WTC विराट कोहली खेळू शकत होता का? म्हणून त्यांनी नव्हती घेतली पाहिजे रिटायरमेंट. भारतीय क्रिकेट संघातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारताचे दोन महान खेळाडूंनी रिटायरमेंट जाहीर केलेली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केलेली आहे. याआधी T20 मधून एकामागोमाग एक त्यांनी रिटायरमेंट जाहीर केली. मात्र आता टेस्ट मधून सुद्धा तशाच प्रकारचं पहिला रोहित शर्मा रिटायर झाला, त्याच्यानंतर विराट कोहलीने रिटायरमेंट जाहीर केली. मात्र या दोघांच्या रिटायरमेंटवरती क्रिकेटपटूंचं म्हणणं काय हे आपण जाणून घेणार आहोत. मी सध्या आहे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील क्रिकेट ग्राउंडवर आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे कोच आहे जे त्यांच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देते क्रिकेटचं. त्यांच्याशीच आपण आता बातचीत करणार आहोत. सर, मला जाणून घ्यायला आवडेल की ज्या प्रकारे आता रोहित शर्मा असेल त्यांनी पहिला रिटायरमेंट दिली, त्यानंतर विराट कोहली यांनी दिली. तुम्ही या रिटायरमेंटकडे कसं बघता? कारण भारतीय संघाचा वाटा तुम्ही सुद्धा, कारण इकडे प्रशिक्षण तुम्ही देता. माझं नाव जितेंद्र आहे. मी इकडे कोचिंग करतो. जे न्यूज आम्हाला आज पाहायला भेटली त्याच्यामध्ये आम्ही खूप डिसअपॉइंटेड आहेत. जेव्हा रोहित शर्माने रिटायरमेंट घेतला त्याच्यावरती पण आम्ही डिसअपॉइंटमेंट आहेत. कारण आम्हाला हे आश्चर्य वाटलं ऐकून की एवढं लवकर कसं काय रिटायरमेंट होऊ शकतो. इंटरनल जे प्रॉब्लेम आहे, काय चालू आहे आम्हाला माहित पडत नाही सध्या. आम्ही नुसतं त्यांना टीव्ही वरती बघतो किंवा कुठल्या स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस करताना बघतो. आम्हाला कधी असं वाटलं नाही एवढं लवकर कसं काय रिटायरमेंट होऊ शकतो. गेल्या सकाळपासून आता संध्याकाळी आम्ही ग्राउंड वरती येतात आहे, मनात तेच चालू आहे. रोहित शर्मा रिटायरमेंट, आता विराट कोहली रिटायरमेंट. यंगस्टरला चान्स भेटला पाहिजे ही खरी गोष्ट आहे, पण एवढं लवकर रिटायरमेंटचं हे म्हणजे असं कसं झालं सध्या. आम्ही खूप सरप्राईज आहे. BCCI ला आमचं सगळं हे रिक्वेस्ट असेल, प्लीज ह्याला पुन्हा परत विचार करून त्यांना पुन्हा हे काहीतरी असं प्लॅन करूया की म्हणजे त्यांचं पण डिसिजन असेल विराट कोहलीचा आणि रोहित शर्माचा, पण एवढं लवकर रिटायरमेंट जरासा अजून विचार केला तर बरं होईल. आणि इंडियन टीम मध्ये जे सध्या स्क्वॉड चालू आहे ते सगळे कॅपेबल आहे आम्हाला माहित आहे, पण जे आम्ही अजून एक्सपेक्टेशन आहे रोहित शर्मा विराट कोहली या दोघांतर्फ, आम्हाला असं हे खरोखर असं वाटतं की अजून त्यांना 1-2-4 वर्ष अजून खेळायला पाहिजे. आणि परफॉर्मन्स वर खाली असतं, पण आम्हाला असं वाटतं की अजून त्यांना कंटिन्यू केला पाहिजे पुढे. रोहित शर्माच्या नंतर कॅप्टन कोण असेल असं सुद्धा म्हटलं जात आहे. तर तिकडे चर्चा होताना पाहायला मिळते की शुभमन गिल याचं नाव समोर येतं. तुम्ही कसं पाहता? शुभमन गिल सध्या त्यांची जस्ट टेस्ट मध्ये ऍज अ कॅप्टन्सी हे स्टार्ट आहे. आणि आम्हाला असं वाटतंय की अजून शुभमन गिलला जरा त्यांच्या बॅटिंग वरती फोकस अजून करायला पाहिजे, रॅदर दॅन फोकसिंग ऑन लीडिंग द टीम. सो माझं म्हणणं असेल असं की रोहित शर्माला कंटिन्यू करायला पाहिजे. शुभमन गिल जसा त्यांचा परफॉर्मन्स चालू आहे अजून थोडासा त्यांना खेळायला कंटिन्यू करायला पाहिजे. कॅप्टन्सी बद्दल त्यांना थोडासा पेशन्स ठेवला की बरं होईल. विचार करून त्यांची रिटायरमेंट मागे घेतली पाहिजे असं वाटतं का? स्वीकारली नाही पाहिजे? 100% रोकोला परत यायलाच लागेल, नाहीतर आम्हाला असं वाटेल आता क्रिकेट बघूया की नाही, कारण आमची खूप एक्सपेक्टेशन आहे रोकोवरती. अजूनपर्यंत गरज नव्हती, कारण की अजून एक WTC विराट कोहली खेळू शकत होता, कारण की त्याची फिटनेस पण बेटर होती. आणि आता IPLचं तुम्ही बघितलं बॅक टू बॅक हाफ सेंचुरीज करतोय. सेकंड थर्ड रन स्कोरर आहे IPL मध्ये. तर मला वाटतं की त्यांनी खूप लवकर केली रिटायरमेंट. रोको बाबत जर नेहमी चर्चा होत असते, कारण रोहित शर्मा असेल आणि विराट कोहली असेल यांनी जेव्हा संघात खेळतात तेव्हा संघाला आधार मिळतो असं म्हटलं जातं. मग आता त्यांच्या अनुपस्थित टेस्ट क्रिकेटमध्ये आधार कोणाचा असतो? आता बघायला गेलं तर नवीन प्लेअर पण सगळे कॅपेबल आहे, जसे यशस्वी जयस्वाल झाला, शुभमन गिल आहे, हे आपले टॉप ऑफ द ऑर्डर बॅट्समन आहे. आणि त्यांच्या पाठी खेळणार आहेत, कारण की त्यांना खेळतानाच हे लोक सगळे ग्रो अप झालेले आहे. तर असं नाही की दोघं नसतील तर इंडियन क्रिकेट बॅटिंग लाईनअप मध्ये काय फरक पडू शकत. ते पण कॅरी फॉरवर्ड करतील आणि फ्युचरमध्ये विराट सारखं, जसं सचिन नंतर विराटनी रोहितनी जो परफॉर्मन्स करून इंडियाला टॉप ऑफ द टीम ठेवलं होतं, त्याचप्रमाणे आता येणारे फ्युचर प्लेयर्स पण त्या कंटिन्यूस ठेवतील. आता काय वाटतं की त्यांची रिटायरमेंट ही मागे घेतली पाहिजे का? वाटते तर आहे, पण मला तर वाटतं की विराट तरी खेळायला पाहिजे होता. रोहितचं कसं लास्ट बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये स्कोर झाला नव्हता, म्हणून त्यांनी कदाचित घेतली असेल रिटायरमेंट. पण कोहली अजून एक WTC खेळायला पाहिजे होता.
नाही सर, तो खूप यंग होता आणि तो सर फिट पण होता, म्हणून त्याने नव्हती घेतली पाहिजे रिटायरमेंट. त्याच्यावर इंडिया टीमला खूप फरक पडेल, कारण का तो खूप स्कोर करायचा. तू बॅटिंग करतो की बॉलिंग करतो? बॉलिंग करतो. बॉलिंग करतो. टीम इंडियामध्ये जेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत होते तेव्हा तुला मॅच बघायला आवडत होती, बरोबर आहे? पण मग आता जर ते दोघं जण नसतील तर तू त्यांच्या जागेवरती कोणाला बघ? अं, हार्दिक नाही, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या. रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या ते त्यांची जागा भरून काढतील. हा काढते आणि जसप्रीत बुमराह पण काढेल. बुमराह पण काढेल. बरं, मला सांग, ज्या वेळेला रोहित शर्माने T20 मधून रिटायरमेंट घेतली त्याच वेळेला विराट कोहलीने पण घेतली. मग दोघांपैकी एकाने तरी असायला पाहिजे होतं का? हा असायला पाहिजे, विराट कोहलीने असायला पाहिजे होतं. विराट कोहलीने असायला हा. पाहिजे. खूप लवकर त्यांनी रिटायरमेंट घेतली. हा हो, घेतले खूप लवकर. मग तुला काय वाटतं आता त्याची रिटायरमेंट मागे घेतली पाहिजे BCCI? हा घेतली पाहिजे. सध्या तरी योग्य वेळ नाही आहे. कारण रोहित शर्माचा समजू शकतो, कारण त्याचा येत होता परफॉर्मन्स रन देत होते पण कोहली जसा खेळ होता, चांगला फॉर्म होता, पण जसं त्यांनी अनाउन्समेंट केली रिटायरमेंटची, ते खरं तर एक्सपेक्ट नव्हतं कोणालाच. असं त्यांनी केलं नव्हतं पाहिजे. तो अजून खूप खेळू शकतो पुढेही, असं प्रत्येकाला वाटतं. तू बॅटिंग करतो का बॉलिंग करतो? तू बॉलर आहे. बरं, काय वाटतं की आता जर रोहित शर्मा आणि विराट कोहली T20 मध्ये तर ते नाहीयेत, T20 मधून त्यांनी रिटायरमेंट जाहीर केली आहे, टेस्ट मध्ये पण ते नसणार आहेत, हे बघताना कसं वाटतं? हे बघताना खरं तर वाईट वाटते, कारण ते दोघं आपल्या इंडियासाठी खूप खेळले, त्यांनी खूप काय केलंय. तर त्या दोघांची कमी आपल्याला सदैव जाणवेल, कारण त्याच्या जास्त सदैव भेटणार आहे सध्या आपल्याला. आणि कोहली जे खेळल्या टेस्ट मध्ये, आता सध्या आपली टूर असते, इंग्लंडची टूर असते, त्यानंतर त्याला तर खूप महत्व असतं, कारण त्याला आपल्या तिकडे खूप इम्पॉर्टंट आहे. काय वाटतं की जर रोहित शर्माने अगोदर रिटायरमेंट दिली होती तर विराट कोहलीने रिटायरमेंट कधी द्यायला हवी? विराट कोहलीला अजून टाइम होता, कारण तसं आहे, त्याची फिटनेस पण चांगली होती आणि त्या बॅटमधून रन्स पण चांगलेच होते. तसं तर अजून त्याला खूप टाइम होते, अजून तो 2 वर्ष खेळला असता, 2-3 वर्ष. तर आता विराट कोहली नंतर रोहित शर्माकडे इंडियाचं कॅप्टनशिप गेलं, त्याच्यानंतर आता कोण इंडियाचा कॅप्टन होईल असं वाटतं? त्यानंतर सध्या तर असं कोण वाटत नाही, पण माझ्या हिशोबाने श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी आपण सध्या बघतोय, कारण ते मुंबईला पण तो चांगला खेळला, रणजीमध्ये चांगला, परत मध्ये डोमेस्टिक टीम मुंबईची खेळली. त्यांनी लगातार 3 ट्रॉफी जिंकवल्या मुंबईला ॲज अ कॅप्टन. खूप चांगला परफॉर्मन्स केला. आता सध्या IPL मध्ये पण चांगली खेळते, पंजाब पण त्याच्या अंडर तो रन्स पण करतोय बॅटिंगमध्ये. त्याला वाटत नाही प्रेशर घेत नाही कॅप्टन्सीचा. तो आपलं बॅटिंग पण करतोय आणि कॅप्टन्सी पण चांगलं कसं करतोय. आणि इंडिया टीममध्ये जर त्याला चान्स भेटला, कारण सध्या तो टीम मधून बाहेर आहे, टेस्ट टीम मधून, जर चान्स भेटला तर मला वाटतं श्रेयस अय्यर चांगला कॅप्टन करू शकतो. तेच कारण आता टाइमला एक्सपिरियन्स प्लेअर तर आता इंडिया टीम मध्ये कोणी नाही, आता विराट पाहिजे होता. म्हणजे रोहित शर्मा समजू शकतो की एज वगैरे झालं, फिटनेस वगैरे नाही, पण विराट कोहलीचं नाही. विराट कोहलीचं स्पेशल होतं की आता मध्ये त्यांनी टाकलं रोहित शर्मा आल्यानंतर, पण आता एक्सपिरियन्स प्लेअर तोच वाटत, म्हणजे गरज आहे आता इंडिया आणि त्याची इंग्लंडच्या टूरला. तुम्ही कोच आहात, तुम्ही इथे विद्यार्थ्यांना जे खेळाडू आहेत त्यांना प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणार्थी पाहता तुम्हाला आता या दोघांच्या जागी कोण वाटतं की कोण त्यांची जागा भरून काढतं? विराट कोहलीच्या जागेवर असं वाटतं शुभमन गिल वगैरे करू शकतो, पण रोहितच्या जागेवर जयस्वाल वगैरे झालं तर. आणि आताच्या कंडिशन मध्ये सध्या जर टेस्ट मध्ये ते दोघं जण नसतील तर संघाकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? नॉर्मल आता टाइमला बघायला गेलं तर एक्सपिरियन्स प्लेअर एकच आहे, राहुल वगैरे. राहुलच वाटतं, बाकी नाही दोन वाटतं. आणि पुढचा कर्णधार कोण असेल? पुढचा नाही तर माहिती आहे, राहुलचा बघू शकतो, पण आता जडेजा वगैरेचा पण, जडेजा एकच राहिला एक्सपिरियन्स प्लेअर, पण आता त्याचा पण काय सांगू नाही शकत. आता रोहित शर्माने विराट कोहलीने घेतले तर त्याचा पण वाटतं आता की येऊ शकतो तो पण. BCCI सगळा विचार करता विराट कोहलीची असेल रिटायरमेंट मागे घेतली पाहिजे. हा घेतलीच पाहिजे, कारण त्या एक्सपिरियन्स प्लेअर बघायला गेलं तर कोणच नाही आता टाइमला, फक्त जडेजा आणि विराटच झाले. आणि आता रोहित शर्मा होता पण त्यांनी घेतली पाहिजे, आता विराट कोहलीचं पण येते म्हणून. ऍक्च्युली बघायला गेलं तर ॲज अ फॅन आणि ॲज अ क्रिकेट खेळतोय आम्ही एवढ्या वर्षापासून, तर आम्ही बोलू शकतो की ही योग्य वेळ नाही आहे रिटायरमेंटची. बिकॉज अजून बघायला गेलं तर टीमची स्टेबिलिटी तेवढी दिसत नाही आहे. जर 2 सिनियर प्लेयर एका सेम टायमाला जर रिटायरमेंट घेत आहेत तर टीमवरती हा पुढे जाऊन पण बराच इम्पॅक्ट देऊ शकतो. आणि ॲज आता जून-जुलैमध्ये इंग्लंड सिरीज चालू होणार आहे टेस्टची, तर त्यातही खूप मोठा इम्पॅक्ट आहे आणि त्यात कळून येईल की हा किती मोठा आपल्याला धक्का लागणार आहे दोघांनी एका टायमाला रिटायरमेंट घेतली. तुम्ही इथे क्रिकेट प्रेमींना प्रशिक्षण देतात, एक प्रशिक्षणार्थी पाहता काय वाटतं की जर रोहित शर्माने रिटायरमेंट दिली तर विराट कोहलीने थांबायला हवं होतं का? हो, नक्कीच विराटनी एका सीनियर प्लेअरनी थांबायला गरजेचं होतं. दोघांना सेम टाइमला रिक्वायरमेंट नव्हतीच, कारण टीम अजून जसं मी सांगितलं की स्टेबल नाहीच आहे.
बॅटिंग ऑर्डर बट एक एक लीडर पण आपल्याकडे शॉर्ट पडतोय, तर एका टायमाला रिटायरमेंट द्यायची गरज नाही. या दोघांच्या जागी तुम्ही संघामध्ये कोणाला बघताय? कारण T20 मध्ये ही जोडी नसणार आहे. रोको ही जोडी जी फेमस झाली होती क्रिकेट विश्वामध्ये, ती T20 मध्ये नसणार आहे. सोबत टेस्ट क्रिकेटमध्ये पण नसणार आहे. आता केवळ वन डे मध्ये. त्यामुळे आता या दोघांच्या जागी तुम्ही कोणाला पाहता? ॲज अ सिनियर बघायला गेलं तर आता टीममध्ये बरेच कमी प्लेयर्स आहेत. विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे. मात्र त्याच्या रिटायरमेंट बाबत क्रिकेटपटूंना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला मी तुझ्याकडे येतो. काय सांगशील की रिटायरमेंट जाहीर केलेली आहे विराट कोहलीने, ती योग्य आहे का? नाही, खरं सांगू तर हे योग्य नाही. त्याची फिटनेस एवढी चांगली आहे, तर त्याला बघायला गेलं तर हे चुकीचं आहे. मला वाटतं नाही घ्यायला पाहिजे होतं त्याला. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही टेस्ट क्रिकेटमध्ये नसणार आहेत, ते बघून कसं वाटतं? हे ते खरं सांगू तर वाईटच वाटणार. पण चांगलं आहे, त्यांचे वय पण झाले, पण फिट आहेत, त्यांना नाही घ्यायला हवं. निश्चितच. तुझ्याकडे येतो मी. विराट कोहलीने रिटायरमेंट घेतली, ती बरोबर आहे का? बिलकुल नाही, असं बरोबर नाहीये. कारण का विराट कोहली पण फॉर्म मध्ये होता. काही टाइम पर्यंत तो आउट ऑफ फॉर्म मध्ये होता, म्हणून आता IPLच्या टाइम मध्ये तो फॉर्म मध्ये आलेला आणि त्याचा फिटनेसही खूप मेंटेन्ड होता. तर मला वाटतं की त्याची रिटायरमेंट बरोबर नव्हती. रोहित शर्माने जेव्हा रिटायरमेंट घेतली त्यावेळेला त्याची रिटायरमेंट पाहता विराट कोहलीने अजून उशिराने रिटायरमेंट द्यायला हवी होती का? हो, कारण का एक एक्सपिरियन्स प्लेअर पाहिजे होता आपल्या इंडियन टीम मध्ये, म्हणून अजून कोहलीने इंग्लंडची टेस्ट सिरीज खेळून रिटायरमेंट घेतली पाहिजे होती. इंग्लंडची टेस्ट सिरीज खेळून विराट कोहलीने रिटायरमेंट घ्यायला पाहिजे होती, ठीक आहे. मग आता BCCIने त्याची रिटायरमेंट स्वीकारली पाहिजे का, की त्याची स्वीकारली नाही पाहिजे? नाही स्वीकारली पाहिजे, कारण का तो खेळला पाहिजे अजून. त्याची फिटनेस खूप चांगली आहे. तर तू बॉलिंग करतो का बॅटिंग करतो? मी ऑलराऊंडर आहे. तू ऑलराऊंडर आहे. बरं, मग या दोघांच्या जागी तुला कोण वाटतं इंडियाच्या टीम मध्ये कोण खेळेल? या दोघांच्या जागी असे खूप सारे प्लेयर्स आहेत, त्यांना चान्स नाही मिळत, मग त्यांना चान्स मिळाला पाहिजे. जसं आता साई सुदर्शनला पण ओपनिंग करवतायत आपल्या टीम मधून, तो त्याच्यानंतर गिलला पण तसा चान्स मिळाला. असं बघायला गेलं तर खूप सारे प्लेयर्स आहेत, त्यांना चान्स मिळाला पाहिजे. तुला काय वाटतं ही रिटायरमेंट योग्य आहे का? नाही. विराट कोहलीची चांगली फिटनेस होती, तो IPL मध्ये चांगला खेळतो आणि रोहित शर्मा पण चांगला खेळतो, खूप सिक्सेस मारतो. माझ्याबद्दल तर हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. बरं, तुमच्याकडे येतो मी. ज्युनियर प्लेयर सोबत सिनियर प्लेयर सुद्धा आहे. काय वाटतं की विराट कोहलीची रिटायरमेंट ही योग्य आहे का? नाही, ही योग्य नाही. म्हणजे विराट कोहली खूप फिटनेसमध्ये पण चांगला होता आणि तो परफॉर्म नाही केलं तरी पण एक्सपिरियन्स वाढत, म्हणजे टीममध्ये एक्सपिरियन्स घेत चालला होता. म्हणजे ही मला वाटते चुकीची आहे. हा, मग आता या हे दोघे जण ही टेस्ट क्रिकेटमध्ये नसणार आहेत. मग या दोघांच्या जागी तुम्ही कोणाला बघता? मला वाटते यशस्वी जयस्वाल सोबत शुभमन गिल ओपनिंग करणार आहे आणि बॅकअप ओपनर साई सुदर्शन असणार आहे. आणि वन डाऊनला बघायला गेले तर मला वाटते हे सुदर्शनला पाठवलं पाहिजे वन डाऊन, आणि ओपनिंग शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल परफेक्ट आहे. आता कर्णधार कोणाला बघतात तुम्ही? कारण पहिला कर्णधार विराट कोहली होता, तो त्यांनी कर्णधार सोडलं. त्यानंतर रोहित शर्मा होता, मात्र दोघे T20 मध्ये ते नाही आहे, टेस्ट मध्ये पण नाही आहेत. मग आता कर्णधार कोण आहे? मला वाटते यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन दोघे परफेक्ट कर्णधार आहेत त्यांच्यासोबत. तर आपण पाहिलं या ठिकाणी ह्या सर्व क्रिकेटपटूंचं म्हणणं एकच आहे की ज्या वेळेला रोहित शर्माने T20 मधून रिटायरमेंट जाहीर केली, त्याच वेळेला विराट कोहलीने सुद्धा T20 मधून रिटायरमेंट जाहीर केली. मात्र सध्याच्या घडीला दोघेही अनुभवी खेळाडू आहेत, ज्याची संघाला अत्यंत गरज होती. आणि अशा गरजेच्या काळामध्ये जर रोहित शर्माने रिटायरमेंट जाहीर केले तर विराट कोहलीने त्याची रिटायरमेंट ही थांबवून ठेवली पाहिजे होती. मात्र आता त्यांनी रिटायरमेंट जाहीर केले. मात्र त्याच्या रिटायरमेंट नंतर या सगळ्या क्रिकेटपटूंना काय वाटतं हे त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे. त्यांच्या मते आताची जी रिटायरमेंट आहे त्याची ती योग्य वेळ नाहीये, त्यामुळे विराट कोहलीनं कुठेतरी थांबून विचार करायला नक्कीच हवा होता. मात्र आता या दोघांच्या जागेवरती भारतीय संघामध्ये कोणाला संधी मिळते? विराट कोहली असेल, रन मशीन म्हणून त्याचं नाव हे संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध आहे, तर सिक्सर किंग म्हणून ज्याचं रोहित शर्माचं नाव प्रसिद्ध आहे. तर या दोघांची जागा या भारतीय संघामध्ये कोण भरून काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.